नमस्कार मंडळी, आज मी आलो श्रीगोंदा तालुक्यातल्या एरंडोली या गावात. तर या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या ठिकाणी 7 नंबर ग्रुपच्या वतीने पंगत आहे. चला तर मग इथं काय मेनू बनवणार आहे ती पाहू. होय, काय नाव आहे तुमचं? नितीन बनकर. आणि आचार्य कोण आहे इथं? आचार्य मी स्वतः आहे. साई केटर्स बेलवंडी. आणि आता काय बनवणार आहेत तुम्ही? सप्त्यामुळे इथं हजारो लोकांची शिपी आमटी, चपाती आणि राईस आणि गोड खारे शेंगदाणे आहेत आपले. किती लिटर शिपी आमटी आहे? 350 लिटर. तर तुम्ही बघू शकता मंडळी, इकडे 350 लिटर शिपी आमटीचं नियोजन आहे. लगेच इकडे भात शिजवायला टाकला, टोमॅटोची ग्रेव्ही केली आणि डाळ शिजवायला टाकली. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी इथं कांदा लिंबू कापायला सुरुवात केली. आणि होय, त्या शिपी आमटीसाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत तुम्ही? ह्या शिपी आमटीसाठी दळवी मसाले राशीनकर. शिपी आमटीसाठी स्पेशल ते मसाले वापरतो आम्ही. बरं. त्या मसाल्यामुळे आम्हाला कोल्हारला बी जावं लागतं शिपी आमटी बनवायला. आणि एवढं लांबून त्यांचेच मसाले का वापरता? त्याला विशिष्ट प्रकारची चव आहे का, आता ते पारंपरिक पद्धतीने घरगुती मसाले बनवतात. 35 वर्षाची परंपरा आहे त्यांची मसाले बनवण्याची. बरं. तर तुम्ही बघू शकता मंडळी, दळवी बंधू मसाले राशीन यांची घरगुती मसाले बनवण्याची 35 वर्षांची परंपरा आहे. हे आला आपलं तेल. आता काय टाकणार आहे तुम्ही? ही आता शिपी आमटीची तयारी फोडणीची. ही आहे आता मोहरी शिपी आमटी. हे आली मोहरी, ही आली जिरी. हे आले आपले जिरे. आणि हे काय? हे कांदा टोमॅटो पेस्ट आहे. कांदा टोमॅटो पेस्ट. हे आले आपली टोमॅटो पेस्ट. हे आले आपली अद्रक लसूणची पेस्ट. ही आली दळवी बंधू यांची राशीनकर यांची हळदी पावडर. हे आली आपली हळद दळवी बंधूची. आता हे कोणता मसाला आहे? हे दळवी बंधू यांची आली लाल मिरची पावडर. हे आली दळवी बंधू यांची लाल मिरची पावडर. आणि हा हे दळवी बंधू यांचा सिक्रेट मसाला. हे सिक्रेट मसाला शिपी आमटीसाठी. आणि हा पण सिक्रेट मसाला वेगळा आहे. पण हा पण दळवी बंधू यांचा सिक्रेट मसाला. आणि हे आहे हिंग पावडर. आणि ही हा काळा मसाला आहे त्यांचा घरगुती बनवलेला. हा दळवी बंधू यांचा काळा मसाला. आणि आता हे काय टाकताय तुम्ही? हा आमटीसाठी स्पेशल येसूर बनवलेला आहे. आणि हा दळवी मसाला आमटीसाठी यांचा स्पेशल येसूर. दळवी बंधू यांचा स्पेशल येसूर. आणि बघू शकता मंडळी, एक नंबर असा सुगंध सुटलेला आहे ग्रेव्हीचा. आणि हे आलं आपलं, हे आता मीठ आहे चवीसाठी जे लागतं ते मीठ आपलं. मीठ. तर हे काय टाकताय तुम्ही? हे ग्राइंडिंग केलेली डाळ, शिजून घेतलेली डाळ. आणि ही आली आपली शिजवलेली डाळ. आणि ही आली आपली कोथिंबीर. आणि फायनली दळवी बंधूंच्या मसाल्याची शिपी आमटी तयार. आणि मंडळी, मटणाला काय करता त्याच्यापेक्षा खतरनाक असा सुगंध दळवी बंधूंच्या शिपी आमटीच्या मसाल्यांना. आणि मंडळी, तुम्हाला बी दळवी बंधूंच्या घरगुती मसाल्याची चव चाकायची असेल तर लगेच या नंबरवर संपर्क करा.